अमरावती शहरात निहाल पांडे यांची निष्ठा यात्रा दाखल झाली आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सन्मानार्थ ही निष्ठा यात्रा काढण्यात आली आहे। निहाल पांडे संस्थापक अध्यक्ष युवा परिवर्तन की आवाज संघटना यांची निष्ठा यात्रा अमरावती इथं दाखल झाली आहे। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ ही यात्रा काढण्यात आली आहे। राजकारणात निष्ठेला अनन्यसाधारण महत्त्व असतं, मात्र अलीकडच्या काळात राजकारणातून निष्ठा हा शब्द गायब होत चालला आहे। शिवसेना पक्षाची निष्ठा सोडून काही लाचार सत्तेसाठी खोक्यांसाठी निघून गेलेत। त्यांनी पक्षाचे नाव चिन्ह चोरले, मात्र त्यांच्यासमोर गद्दारीचा डाग लागला गेला आहे। गद्दारांना महाराष्ट्रातील जनता कधीच माफ करणार नाही, असं प्रतिपादन यावेळी करण्यात आलं। आमची निष्ठा यात्रा वर्धा येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून सुरू झाली। आज आमची निष्ठा यात्रा जवळपास 140 किलोमीटरचा प्रवास करून अमरावती इथे पोहोचली आहे। या निष्ठा यात्राच्या वतीने आम्ही उद्धव साहेबाच्या प्रती जो जनसामान्य लोकांमध्ये आणि लाखो शिवसैनिकांच्या मनात निष्ठा आहे ते आम्ही व्यक्त करत आहोत। आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो होऊ द्या चर्चा या कार्यक्रमामार्फत सरकारची गोडबंगाल जो योजना आहे त्यांची पोलखोल करण्याचं आवाहन केलं होतं, त्याची जनजागृती आम्ही होऊ द्या चर्चा कार्यक्रमाच्या मार्फत गावागावात करत आहोत। वाढती महंगाई, पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहे याचा निषेध आम्ही सायकल चालवून करत आहोत। सोबतच जो बेरोजगारी महाराष्ट्रात वाढत आहे, महाराष्ट्राचे जो उद्योग आहे, प्रकल्प आहे ते गुजरातच्या घशात हे खोके सरकार पडून नेत आहे, जाऊ देत आहे, त्याचा निषेध आम्ही इथं करत आहोत। आणि समृद्धी महामार्गावर जो अपघात झाला होता त्याच्यात आमच्या वर्धा जिल्ह्याचेही 14 लोक मृत्युमुखी गेले। त्यांची जेव्हा अंतिम विधी बुलढाणा इथे होत होती त्या वेळेला त्या क्षणाला हे खोके सरकार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार हे मुंबईच्या राजभवनामध्ये सरकार स्थापन करत होते, मंत्रिपदाची शपथ घेत होते, पेढे वाटत होते। हा प्रकार महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही। म्हणून परत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जनतेच्या मनातले मुख्यमंत्री हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा झाले पाहिजेत। आणि असे संवेदनशील मुख्यमंत्री उद्धव साहेब हे महाराष्ट्राला लाभले पाहिजे, ज्याच्यामुळे शेतकरी, बेरोजगार, कष्टकरी सर्वांचा भला होणार, अजून महाराष्ट्राला एक विकासाचा आणि विश्वासाचा दिशा भेटणार। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।